अच्छा. गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तुमच्यापैकी 10th चे कोण कोण आहेत जरा हात वर करा. कोणत्या वर्गाचे? 10वी चे कोण कोण आहेत जरा हात वर करा. 10वीचे. ओके ग्रेट. नावं सांगा तुम्ही तुमची. माझं पूर्ण नाव अमृता मुल्ला कुडमेते. अमृता. ओके. आणि दुसरी जी आहे स्टुडंट तिचं काय नाव आहे? वनिता बाजू मज्जी. तू सांग दिवाकर मुसात्र. ओके ग्रेट. ठीक आहे ठीक आहे. मुलांनो, तुम्ही आपले असे हे ऑनलाईन शिकवलेले क्लासेस बघितलेत किंवा म्हणजे रेकॉर्डिंग युट्यूब वरती वगैरे व्हिडिओज बघितलेत? आपले वाले व्हिडिओ बघितले यू कॅटॅपुल्टचे? हो मॅडम. कोणत्या कोणत्या विषयाचे बघितलेत बेटा? सायन्स 1 आणि गणित. अच्छा, सायन्स 1 आणि गणित बघितले. अच्छा, तुम्ही मला पाहिले ह्यापूर्वी? नाही आठवते? नाही मॅडम. अच्छा, बरं काय हरकत नाही. मला सांगा, तुम्हाला ते ऑनलाईन शिकवलेलं समजतं का? हो मॅडम. बघा, समजत असेल तर समजतं म्हणा, नसेल तर नाही समजत म्हणा. जे काही खरं असेल ते खरंच तुम्हाला समजत होतं ऑनलाईन. कशावर बघितला तुम्ही व्हिडिओ? म्हणजे टीव्हीवर बघितला, प्रोजेक्टर वगैरे बघितला, कशावरती पाहिलेलात? मोबाईल. अच्छा, मोबाईल वरती बघितलेला होता. ओके, ठीक आहे. 9th चे कोण कोण आहेत? ओके, ठीक आहे. नावं सांगा बेटा. माझं नाव पूर्ण काजल. अच्छा, आणि दुसरी जी आहे तिचं? माझे नाव मृणाली रमेश आद्रा. ओके, काजल आणि मृणाली. हो मॅडम. ठीक आहे. अच्छा, ओके. गर्ल्स, तुम्हाला व्हिडिओ समजलेले? व्हिडिओ मध्ये जे शिकवलेलं ते? हो मॅडम. बर, ठीक आहे. तुम्ही मला ओळखता? तुम्ही मला पाहिले यापूर्वी? नाही. नाही पाहिले. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा, मला आता तुम्ही सांगा मुलांनो, एक एक जण, की तुम्हाला 10वी नंतर काय घ्यायचंय? सायन्स, आर्ट्स, आपलं कॉमर्स, आणि पुढे जाऊन मग काय बनायचंय? काय ठरवलंय तुम्ही? एक एक जण सांगा जरा. मला 10वी झाल्यावर आर्ट घ्यायचं आहे. आर्ट्स घ्यायचंय. आणि आर्ट्स घेऊन काय करणार बेटा पुढे? शिक्षिका बनायचं आहे. शिक्षिका बनायचंय. ओके. कुठल्या विषयाची शिक्षिका बेटा? मराठी. मराठीची शिक्षिका बनायचंय. ओके, ग्रेट. ठीक आहे, छान, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर ना दुसऱ्या स्टुडंट्स पण सांगा. मला सायन्स घ्यायचं आहे मॅडम 10वी झाल्यानंतर. सायन्स घ्यायचंय. आणि सायन्स घेऊन काय करायचंय बेटा? डॉक्टर करायचं आहे मॅडम. अच्छा, ओके, ठीक आहे. बाकीच्यांनी पण सांगा. तुला काय बनायचं आहे? 10वी नंतर काय घ्यायचं? माझं नाव आहे नैना संदीप गावडे आहे मॅडम. मला 10वी नंतर सायन्स घ्यायचं आहे. वायलेट बनायचं आहे. ओके ओके, ग्रेट ग्रेट, खूप छान खूप छान. आणखी? माझे नाव आहे मल्लेश मटणी. मी 10वी झाल्यानंतर सायन्स घेणार आहोत. मला मोठं होऊन बनायचं आहे डॉक्टर. ओके ओके, ग्रेट, ठीक आहे, छान. माझं नाव आहे दिवाकर मुसात्र. 10वी नंतर मी सायन्स घेणार आहे आणि मला इंजिनियर बनायचं. ओके, ग्रेट, खूप खूप छान मुलांनी, खूप छान. ओके, आणखी कोणी राहिले? माझ्या मुली, मला 10वी नंतर सायन्स घ्यायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे. ओके ओके, ग्रेट ग्रेट, ठीक आहे. झाले सगळे? माझं नाव काजल. 10वी झाल्यानंतर मी सायन्स घेणार आहे. मला बनायचं आहे नर्स. नर्स. ओके. झालं सगळ्यांचं सांगून ना?
ओके ओके ग्रेट, ठीक आहे. मला वाटलं आणखी कोणी काय सांगते म्हणून मी काय बोलली नाही. मुलांनो, तुमच्या बरोबर आता तिथे कोणते सर आहेत? मेडी सर आणि सीट सर आहेत. अच्छा अच्छा. सर तुम्ही पण ऐका आता मी जे सांगते ते. हो ठीक आहे मॅडम. हा मॅडम, सर. हा सर. मी पण आहे. ओके, तुम्ही फ्री झाला? हो म्हणजे फ्री नाही झालो, परंतु मी ऐकत आहे तुमचं. हा प्लीज प्लीज ऐका सर. सर काल आपली की नाही स्कॉलरशिपच्या एक्झाम बद्दल सांगण्यासाठी बघा सकाळी 11:30 वाजता मीटिंग होती, तर तुम्ही ती जॉईन करू शकलेलात का? नाही ना मॅडम. नाही. हा मग सर खूप महत्वाची गोष्ट तुम्ही मिस केली आहे, ती मी तुम्हाला सांगते. लोधा फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे लोधा ग्रुपचं. ती लोक जे आहेत 2 युनिव्हर्सिटीज बरोबर कोलॅबोरेट करून एक स्कॉलरशिपची एक्झाम घेणार आहेत 7वी ते 11वीच्या मुलांची. आणि ह्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांचा जो क्रायटेरिया आहे त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना पुढील सर्व शिक्षण मोफत सुविधा करून देण्यात येतील सर. कुठून पण विद्यार्थी शिकू द्यात, काही पण घेऊ द्यात सब्जेक्ट, त्याचा जो काही खर्च असेल तो खर्च ही संस्था उचलेल. तर त्याच्यासाठी आपण सोमवारपासून क्लासेस चालू करतोय. मुलांना ऑनलाईन शिकवणार आपण. संध्याकाळच्या वेळी शिकू, कारण बाकीच्या वेळी शाळेमध्ये पण मुलं बिझी असतात आणि आपले दुसरे पण ऑनलाईन क्लासेस आहेत. तर संध्याकाळी 6 ते 7 मुलांना आपण त्या स्कॉलरशिप एक्झामसाठी एज्युकेट करणार आहे. आणि 7 फेब्रुवारीला ह्यांची ऑनलाईन एक्झाम असेल. ती सगळी माहिती तुम्हाला सांगण्यात येईल. तर आपली कालची जी इंडक्शनची मीटिंग होती त्याची लिंक मी ग्रुपमध्ये, आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये टाकून देईल व्हॉट्सअपच्या, तर ती एकदा तुम्ही बघून घ्या. आता ऑन प्रायोरिटी सर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या शाळेमधले 7वी कितवी पर्यंत शाळा आहे आपली? 12वी पर्यंत मॅडम. हा, तर 7वी ते 11वी मध्ये ना मॅथ्स आणि सायन्स मध्ये जे चांगले विद्यार्थी असतील ना सर, ते असे 2-2 विद्यार्थी निवडून त्यांच्या माहिती देणारा गुगल फॉर्म भरा. मी तुम्हाला ती लिंक पाठवते त्या गुगल फॉर्मची. आजच भरा तो, कारण जास्त बघा 2-2 विद्यार्थी घेतले तर टोटल 8च विद्यार्थी असतील. तर त्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन रेजिस्ट्रेशन आम्ही स्वतः करणार आहोत. त्याच्यामुळे ते काम पण नाहीये तुम्हाला. तुम्ही फक्त तुमच्या विद्यार्थ्यांची माहिती द्या. आणि मग सोमवारपासून ह्या जे विद्यार्थी तुम्ही एनरोल करणार आहात त्यांना ऑनलाईन क्लास संध्याकाळीचा जो आहे तो अटेंड करून द्या. तर ही एक महत्वाची गोष्ट होती सांगायची. त्या व्हिडिओची रेकॉर्डिंग बघितली ना, तुम्हाला पूर्ण कल्पना येईल की कसली एक्झाम आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स वगैरे आहेत. तर त्याच्यासाठी काल आपलं इंडक्शन होतं, ते माहिती देणारं सत्र होतं. तर बरेच आलेले, मला वाटते 70-80 लोक होती कालच्या मीटिंगमध्ये. तर शाळेचे HMsलाच बोलवलेलं होतं. तर त्याची रेकॉर्डिंग मी तुमच्या बरोबर शेअर करते. पण ऑन प्रायोरिटी जो गुगल फॉर्म आहे तो तुम्ही भरून द्या. आणि ह्याच विद्यार्थ्यांना मग आपण प्रिपेअर करू स्कॉलरशिपसाठी. बाकी ठीक आहे सर. आता विद्यार्थ्यांना तुम्ही वर्गामध्ये पाठवून द्या. मला आणखी दुसरी काही बोलायचं आहे तुमच्याशी, ते मी तुमच्याशी बोलते आता. हा बोला मॅडम. हा सर. सर ऍक्च्युली ना मला एक गोष्ट सांगा. आता आपल्याकडे मोठी स्क्रीन नाहीये का काय? आता आली आहे मॅडम, या 8-15 दिवसामध्ये. अच्छा, ऑलरेडी आलेली आहे ना? त्यांनी ठीक तुम्हाला आहे. ओळखलं नाही ना मॅडम, ते त्याच्यामुळेच आहे. मोबाईलवर पाहत होते की नाही ते व्हिडिओ हा, वगैरे. मला कळलं सर, मला समजलं ते की त्यांना त्यामुळे- मोबाईलवर काय 2 जे सुरुवात पुढे बसलेला विद्यार्थी त्याला पण नीट नाही दिसत, कारण मोबाईलची स्क्रीन छोटी असते. मागच्या नंतर काय दिसलंच नसेल, ऐकायला पण काय आलं नसेल. म्हणून मग मी विद्यार्थ्यांशी जास्त अभ्यासाबद्दल काय बोलली नाही, कारण त्यांना नसेलच समजलं. मला त्याची कल्पना होती. विद्यार्थ्यांना ना आपण तेच आता मी पूर्ण प्लॅन डिस्कस करूयात की आपण काय काय करायचंय. तर सगळ्यात आधी आता बघा, ही स्कॉलरशिपची जी परीक्षेबद्दल मी बोलली ना, ह्यांचे 2 ग्रुप बनतील. काहीतरी 7वी-8वीचा एक ग्रुप आहे आणि 9वी ते 11वीचा काहीतरी असा एक ग्रुप आहे. तर संध्याकाळच्या वेळी ना मग तुम्हाला कमीत कमी 2 मोबाईलवर परत खूप छोटं छोटं त्यांना समजणार नाही. आपल्याकडे काय लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे? हो मॅडम. लॅपटॉप आणि कम्प्युटर वरती की नाही, मग संध्याकाळी तुम्हाला ती व्यवस्था करावी लागेल. हे जे 4-5 विद्यार्थी असतील ना 2 ग्रुप,
वेगवेगळ्या रूम मध्ये त्यांना बसून एकाला लॅपटॉप दिला, एकाला कम्प्युटर दिला, तर ते ऑनलाईन संध्याकाळचा क्लास अटेंड करून ते स्कॉलरशिपचा अभ्यास करतील. तर ही एक महत्वाची गोष्ट होती. दुसरी गोष्ट सर, चला म्हणजे हे ऑनलाईन इंटरनेटचं कसं आहे, मी तर सांगितलं चला लॅपटॉप आणि कम्प्युटर आहे, पण इंटरनेटच नसेल तर प्रॉब्लेम आहे. इंटरनेटचं कसं करणार तुम्ही सर? मॅडम इकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. लाईट राहत नाही, त्याच्यामुळे लाईट नाही राहिली की इंटरनेट पण राहत नाही. वायफाय जोडलाय? हो, वायफाय जोडलाय. हा, मग सर जर बघा लॅपटॉप असेल तर लॅपटॉप आणि मोबाईल वरती चार्जिंग असेल तर काही इश्यू नाहीये लाइटिंगमुळे. वायफाय बंद होईल मॅडम. हा, वायफाय बंद होईल त्यावेळी मग सर दुसरं ऑप्शन हाच असेल की मोबाईलचा डेटा वापरावा लागेल मग आपल्याला. अच्छा, हा. मोबाईल डेटा वापरून करावं लागेल, कारण मग त्यांचं ते मिस झालं ना, मग ते सुटलं की सुटलंच. कारण 7 फेब्रुवारीला परीक्षा आहे, आपल्याकडे 6च आठवडे आहेत आणि हा क्लास सर आठवड्यातून 3च वेळा असणार आहे, रोज नसेल. 3. अच्छा अच्छा. मग 3 दिवस. मला वाटतं की तेवढं मॅनेज होईल तुमच्याकडून. तर ऍज अ प्रिन्सिपल तुमचे फक्त आता एवढंच आम्हाला हेल्प करा की आजच त्यांचं गुगल फॉर्म भरून द्या, जे 7-8 विद्यार्थी तुम्ही निवडाल. आणि सर विद्यार्थी निवडताना ना, आय नो की तुम्ही ती काळजी घ्यालच, तरी पण मी माझं सांगण्याचं काम आहे तर करते की एकदम तुम्हाला वाटतंय ना की हे खरंच पात्र विद्यार्थी आहेत, अशाच मुलांना निवडा ज्यांचं सायन्स मॅथ्स चांगलं असेल, इंग्लिश पण ज्यांना व्यवस्थित थोडंफार समजेल, कारण ही परीक्षा इंग्लिश मधून असेल. ऑब्जेक्टिव्ह टाईपच असेल, ऑप्शन्स निवडायचे असतात, पण तरी पण इंग्लिश तर समजायलाच पाहिजे ना. तर तसं शिकवताना त्यांना सगळी त्याची पण ट्रेनिंग दिली जाईल. पण तरी पण जेवढं होईल ब्राईटातला ब्राईट विद्यार्थी तुम्ही चूज करा, जो एक्झाम क्रॅक करू शकेल. आणि बघा तुमच्या शाळेमधून एक जरी विद्यार्थी चांगला पास झाला तर त्याला पूर्ण लाईफ टाईम, अगदी डॉक्टरेट जरी करायची असेल तरी पण त्याला पूर्ण शिक्षक फ्री ही फाउंडेशन प्रोव्हाइड करेल. तर ती त्यांना खूप चांगली संधी आहे आपलं भविष्य घडवण्यासाठी. तर ही एक पहिली महत्वाची गोष्ट होती सर. दुसरं जे तुमच्याकडे डिव्हाइसेस नव्हतं, त्याच्यामुळे आपण आता काय करूया ना सर, आतापासून तुम्ही जो टीव्ही आहे ना, त्या टीव्ही वरती क्लासेस दाखवायला सुरुवात करा. लाईव्ह क्लास जरी दाखवता नाही आला तरी रेकॉर्डिंग आपण कशी दाखवायची ना, त्याच्यासाठी गेली 1.5 महिन्यापूर्वी जनरल मीटिंग घेतलेली. आणि त्या मीटिंग मध्ये सर हे पण सांगण्यात आलेलं, लाईट गेली, आय मीन इंटरनेट नसलं तरी पण व्हिडिओ डाउनलोड करून आपण त्यांना कसं दाखवू शकतो, हे पण त्या व्हिडिओमध्ये ना मी समजवलेलं होतं. तरी इंटरनेटचा इश्यू वगैरे जरी असला तरी पण आपण ऑफलाईन व्हिडिओ डाउनलोड करून कशी दाखवू शकतो. तर त्या मीटिंगचं पण मी तुमच्याशी रेकॉर्डिंग शेअर करते. तर थोडासा वेळ काढून ना ती वाली मीटिंगचे पण बघून हवं तर वाटून घ्या, एक काम दुसऱ्या शिक्षकाला, एक ह्या शिक्षकाला असं. आणि तर व्हिडिओ लाईन मध्ये मुलांना दाखवायला सुरुवात करा सर. लाईन मध्ये म्हणजे जसं आता बघा एक धडा आहे आपला, सायन्सचा पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण 10वीचा. तो एवढा मोठा धडा आहे की तो काय एका तासामध्ये शिकवून नाही झालेला आहे आपला. तर त्याचे 7-8 व्हिडिओज आहेत. तर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं. आणि विद्यार्थ्यांना ना सर, तुम्ही नका हे काम करू, विद्यार्थ्यांनाच त्याचा रेकॉर्ड ठेवायला सांगा. जसं की उदाहरणार्थ आज 5 तारीख आहे, आज गुरुत्वाकर्षणचा भाग 1 आपण बघितला, उद्या 6 तारीख आहे, भाग 2 बघितला. तर असं लाईनीमध्ये त्यांना व्हिडिओज दाखवा आपल्या रेग्युलर अभ्यासाचे. आणि मुलांना त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवायला सांगा, जेणेकरून त्यांना अभ्यासामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होईल, चांगले मार्क्स येतील. सर मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये एखाद्या शिक्षकाची कमतरता आहे का 8वी ते 10वी मध्ये? आहे ना मॅडम. आहे ना मॅडम. कोणतं सब्जेक्ट सर? मॅथ्सचं टीचर नाही आहेत. मॅथ्सचे टीचर आहेत. आणि 11वी 12वी सायन्स मध्ये? तिथे केमिस्ट्री. मॅथ्स नाही. केमिस्ट्री, मॅथ आणि केमिस्ट्री. मॅथ्स आणि केमिस्ट्री. बघा सर, मी ना तुम्हाला असं बिलकुल नाही म्हणणार की तुम्ही सगळ्या विषयाचे व्हिडिओ दाखवत बसा, पण ऍटलीस्ट तुमच्याकडे ना ज्या सब्जेक्टचे टीचर्स नाहीयेत ते जरी व्हिडिओज तुम्ही लाईनीमध्ये त्यांना दाखवले ना, तरी पण ना विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि त्यांना चांगलं समजेल. कारण कदाचित तुम्ही आता तुमच्या लेवलवरती मॅथ्स टीचर नसला तरी बहुतेक सायन्स टीचर थोडंफार त्यांना मॅथ्स वगैरे जर शिकवत असेल तरी पण काम चाललं असेल, बट सब्जेक्ट एक्सपर्ट जसं शिकवेल तसं दुसरं शिक्षक नाही शिकवू शकत ना. तर आपले प्रॉपर सगळे व्यवस्थित लाईनीमध्ये व्हिडिओज आहेत,
तर ते त्यांना तुम्ही प्लीज दाखवा. तुम्ही आता मोबाईलवरती आहात ना सगळेजण? हो. ठीक आहे. मी ना लाईनीमध्ये ना व्हिडिओ सर आपल्या चॅनलवरती लाईनीमध्ये व्हिडिओ जे आहेत ते कसे शोधायचे आणि लाईनीमध्ये कसे दाखवायचे ना त्याची पण रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपमध्ये टाकेल. तर ती पण तुम्ही बघून घ्या. तर तुम्हाला त्याने सगळा डेमो समजेल. किंवा आपण असं पण करू शकतो की तुमच्यामधून जे ह्या टेक्निकल गोष्टीमध्ये जे सर किंवा मॅडम एक्सपर्ट असतील त्यांच्याबरोबर मी जरा 5 मिनिटं कनेक्ट होऊन ना त्यांना सांगेल की नक्की काय करायचं आहे. स्मार्ट टीव्हीला फोन वगैरे तर कनेक्ट करता येतच असेल ना तुम्हाला हॉटस्पॉटने? सर्वांनाच येते हा मॅडम. येस, मग तो व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करते सर. जस्ट प्लेलिस्ट मध्ये जाऊन नाव शोधून ना लाईनीमध्ये आपण त्याला डाउनलोड जरी करून घेतलं तरी दाखवू शकतो. वायफाय आहे तर तसं तुम्हाला डाउनलोडची गरज नाही. हा सर, मी म्हणत होते लाईट सारखीच जाते का? हो मॅडम. अच्छा, हो, तर मॅडम. आपल्या शाळेमध्ये आपल्या इन्व्हर्टरची वगैरे काय व्यवस्था नाहीये? नाही मॅडम, इन्व्हर्टर एकच आहे. आपण ते नाही का भोजन हॉल मध्ये लावलेलं आहे. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे ठीक आहे. बघा, लाईटीसाठी जर आपल्याकडे काय दुसरी व्यवस्था होत असेल तर, कारण ना आता मी बाकीच्या शाळांना पण भेटते ना, तर काही काही शाळांमध्ये गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये ते काही लोक डीजी वगैरे बसवून घेतात. समथिंग असं काहीतरी आहे लाईटीचा इश्यू असल्यामुळे. तर पुढे जाऊन आता ऑफकोर्स लगेच तर नाही होणार. तर शासनाकडून बघा तुम्हाला काय सहकार्य होत असेल तर हे लाईटीचा इश्यू शॉर्ट झाला की बरं होईल. बरं ठीक आहे, बघा जोपर्यंत होतंय तोपर्यंत जसं चाललंय आपण त्याच्यामध्ये बेस्ट जे आपण करू शकतो ते करूयात. तर सर, ही दुसरी महत्वाची गोष्ट होती. पहिलं एक स्कॉलरशिपचं जे आहे त्यांना मी बघा व्हॉट्सअपवर पाठवले तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक. ते आजच भरा. रात्रीपर्यंत भरलं तरी चालेल. दुसरी गोष्ट, त्यांना व्हिडिओज लाईनमध्ये दाखवा आणि त्याचा मुलांना रेकॉर्ड ठेवायला सांगा. सर, ही जी दुसरी गोष्ट मी सांगितली ना सर, हा आपला उपक्रम राबवायला आपण व्यवस्थित सुरुवात केली ना आणि त्याचा रिझल्ट तुमच्या शाळेमधून जे 10वीला जे चांगल्या मार्कांनी विद्यार्थी पास होतील ना, किंवा 8वी-9वी मधले पण जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी असतील त्यांना आपण सर फ्रीमध्ये लॅपटॉप देणार आहोत. त्याच्यानंतर ना ही स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त दुसरी स्कॉलरशिप पण आपण त्यांना देण्याचं ट्राय करणार आहोत. तर असं विद्यार्थ्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि काही ज्या निवडक शाळा असतील ज्या ह्या उपक्रम खूप चांगला राबवतात आहेत, अशा निवडक शाळांना सन्मान म्हणून पण काहीतरी देण्यात येईल सर. तर त्याच्यामुळे हा दुसरी गोष्ट मी जी सांगितली व्हिडिओज आपली दाखवण्यासाठी, ज्याच्यासाठीच आपलं यू कॅटॅपुल्टचं आणि आश्रम शाळांचं कोलॅबोरेशन झालंय, तर तो उपक्रम प्लीज तुम्ही आता तुमच्याकडे टीव्ही पण आलाय तर तो चालू करा. त्याच्यानंतर ना फक्त एवढंच नाहीये सर, आपले हे जे विद्यार्थी आहेत हे ह्या वर्षीचं सांगितलं मी काय प्रोग्राम आहे, पण ह्या विद्यार्थ्यांना आपण जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे राहतात तोपर्यंत सगळी मदत आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर. त्यांचं फ्रीमध्ये शिक्षण व्हावं, त्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन मिळवून देणं, शिक्षण पूर्ण होतानाच त्यांना चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट करून देणं, नोकरी लावून देणं, हा असा आपला 5 ते 7 वर्षाचा प्लॅन आहे एका विद्यार्थ्याबरोबरचा. पण लॉंग टर्म प्लॅन आहे, पण तो तिथपर्यंत पोहोचेपर्यंत ऍटलिस्ट आपल्याला सुरुवात तर चांगली करावी लागेल. तर ही एक दुसरी गोष्ट होती सर. सर, तिसरी महत्वाची गोष्ट, आपल्या अहेरीच्या ग्रुपमध्ये बघा मी 1.5-2 महिन्यापासून ना एक गुगल फॉर्मची लिंक पाठवतेय की आपल्याला मुलांचा डेटा हवाय 8वी-9वीचा. हा, तर तुमच्या शाळेचा राहिलाय तो भरायचा. अहेरी मधल्या सगळ्या शाळांचा डेटा आला, जवळजवळ 3-4च शाळा राहिलेत 11 शाळापैकी. तर तुमच्या शाळेचा राहिलेला आहे, तर प्लीज तो तुम्ही जेवढा लवकर होईल तेवढं तो फॉर्म भरा. आणि भरून झाल्यावरती माझा हा नंबर सर सेव्ह करून घ्या हवं तर. मला जस्ट एक मेसेज टाका की फॉर्म भरून झालेत म्हणून, ठीक आहे? किंवा जस्ट डन म्हणून किंवा एक थम्सअप पाठवलं तरी पण मला समजून जाईल की तुमचं ते फॉर्म भरण्याचं झालेलं आहे म्हणून. तर त्याच्यासाठी हवं तर 3-4 दिवस घ्या, कारण तिथे सगळ्याच विद्यार्थ्यांची माहिती भरायची 8वी ते 10वीची. पण ती माहिती ना सर तुमच्या कम्प्युटरमध्ये असेल ऑलरेडी. विद्यार्थ्याचे नाव, त्याचा मोबाईल नंबर, पालकाचे नाव वगैरे ना ते असेल तुमच्याकडे. ती कॉपी पेस्ट केली ना, त्याच्यातून काढून ह्या फॉर्म मध्ये कॉपी पेस्ट केली तरी पण होऊन जाईल. तर ही तिसरी महत्वाची गोष्ट होती सर. आणि सर, चौथी गोष्ट,
की मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करते, आपला यू कॅटपुल्टचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्यावरती थोडंसं तुम्ही ऍक्टिव्ह राहा. कारण आपण ना आता महिन्यातून एकदा मुलांबरोबर ना स्पेशल क्लासेस घेणार आहोत. स्पेशल क्लासेस म्हणजे की जसं की सायबर सिक्युरिटी काय आहे, गुड टच बॅड टच काय आहे. काल बघा जसं स्कॉलरशिप आहे ते इंडक्शन होतं. तर अशा काही गोष्टी तुमच्याकडून मिस नको व्हायला. तर ज्यावेळी आपलं लाईव्ह सेशन असेल आणि तुमचा इंटरनेटचा वगैरे इश्यू नसेल, लाईटचा इश्यू नसेल, तर त्या स्पेशल सेशनसाठी मुलांना लाईव्ह नक्की कनेक्ट करवा. त्यावेळी तुम्हाला सगळ्या मुलांना एकत्र बसवावं लागेल 8वी ते 12वीच्या. तर बघा कसं. काम केलं तर ती डॉक्टर आहे. बोला मॅडम. सर हॅलो. हा, माझा आवाज येतोय ना? हो मॅडम. हो, ठीक आहे. तर ही एक चौथी महत्वाची गोष्ट होती सर. तर पहिलं तर तो स्कॉलरशिपचा गुगल फॉर्म, दुसरं त्यांना व्हिडिओज दाखवणं, तिसरं विद्यार्थ्यांचा गुगल फॉर्म, आणि हे चौथं स्पेशल सेशन ज्यावेळी महिन्यातून एकदा असेल त्यावेळी मुलांना लाईव्ह कनेक्ट करून देणं. ह्या 4 गोष्टी प्लीज बघा तुम्ही जरा. सर आता ना शाळेबद्दल मी काही तुम्हाला जनरल गोष्टी विचारते. प्लीज मला ती थोडीशी माहिती द्या. ती म्हणजे मला सांगा, आपली 1ली ते 12वी शाळा आहे, राईट? हो मॅडम. 11वी 12वी मध्ये सायन्स आहे? सायन्स आणि आर्ट्स दोन्ही आहे का? हो मॅडम. ओके, ग्रेट. सर आणि सेमी इंग्लिश वगैरे आहे 10वी पर्यंत की मराठी मीडियमच आहे? मराठी मीडियम. मराठी मीडियम आहे. ओके ओके, ठीक आहे. सर मला पटसंख्या थोडीशी सांगा ना. 8वी मध्ये किती विद्यार्थी आहेत, 9वी मध्ये किती आहेत असं? 8वीला 46 आहे, ओके. 9वीला 32 आहे आणि 10वीला 31 आहे. अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. आणि 11वी 12वी सायन्स मध्ये? एक मिनिट मॅडम, हा रजिस्टर बघतो. हो हो, चालेल. सर सर देखो वो है, देखो उपस्थिति वाली है क्या वहाँ पे? अंदाजे सांगितलं तरी चालेल सर. एक्झॅक्ट आकडा नसला तरी अंदाजे सांगितलं ना की 30 35 40 किती आहेत तरी पण चालेल. नाही मॅडम, परफेक्ट सामान. एक सेकंड. चालेल चालेल. 11वी सायन्स. 11वी सायन्सला मॅडम 24 आहेत. अच्छा, ठीक आहे. 11वी कलाला 32 आहेत. ओके. आणि 12वी कलाला 12वी सायन्स 19 आणि 12वी कलाला 26. अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. सर आणि 11वी 12वीला केमिस्ट्री आणि दुसरा कोणता टीचर नाहीये म्हणालात तुम्ही? मॅथ्स साठी नाहीये. ओके ओके, म्हणजे 8वी ते 12वी मध्ये मॅथ्स टीचरच नाहीये. नाही, हो मॅडम. हा, चालेल चालेल. ठीक आहे ठीक आहे, मी नोट केली ती गोष्ट. सर मला सांगा की आपले हे जे विद्यार्थी आहेत ह्यांचे जे पालक आहेत हे व्यवसायाने काय सगळे शेतकरी मजूर वगैरेच आहेत का? हो हो मॅडम, मॅक्झिमम तेच आहे मॅडम. ठीक आहे ठीक आहे. सर आपले बघा आता तुमच्याकडे तर ज्युनियर कॉलेज पण आहे. तर ज्युनियर कॉलेज पर्यंत तर ऑलमोस्ट मला कल्पना आहे की सगळेच विद्यार्थी शिकत असतील, कारण 12वी पर्यंत तर शिक्षण त्यांना फ्रीमध्येच मिळतंय. पण 12वी झाल्यानंतर असे तरी साधारण किती टक्के विद्यार्थी असतील की शिक्षण घेऊन चांगले काही ना काही छोटं मोठं का होईना पण शिक्षणाचा फायदा घेऊन काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभे राहिलेत? जुने विद्यार्थी काय मॅडम? इथून हा, पुढून हो हो हो. काही विद्यार्थी नागपूरला शिक्षण घेत आहे मॅडम, काही चंद्रपूरला आहे. ओके. आणि जसे काही विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये गेले आहे, काही नोकरीवर आहेत, छोट्या मोठ्या आहे ना मॅडम. अच्छा. सर मुलींच्या शिक्षणाला घेऊन इथले पालक जागृत आहेत का? थोडीशी उदासीनता आहे मॅडम, पण आहे, जागृत आहे. अच्छा, म्हणजे मला हे विचारायचं होतं की बघा काही वर्षांपूर्वी ना मुलींना शिक्षणच नाही दिलं जायचं, त्यांना शाळेतच नाही पाठवायचे, असे काही प्रकार दिसतात का आता? नाही मॅडम, नाही मॅडम, जागृत आहे. अच्छा, ठीक आहे, चला ही गोष्ट बरं झालं. सर आणि मला हे विचारायचं होतं की
समजा आपल्याकडे विद्यार्थ्यांना हे आपण संध्याकाळच्या वेळी ऑनलाईन क्लासेस वगैरे म्हणतोय, तर विद्यार्थी हे म्हणजे भाग घेतील त्याच्यामध्ये चांगले एक्साइटमेंटने. मुलं म्हणजे असं 2-4 का होईना ज्यांची तुम्ही स्कॉलरशिपला नावं टाकणार आहे ते सिन्सिअरली करतील का? करतील ना मॅडम, करतील. ठीक आहे. तुम्हाला वाटतंय ऍटलीस्ट 2-4 विद्यार्थी तरी हो. चांगला परफॉर्मन्स देतील? बघा, मुलांना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास होऊ ना होऊ तो दुसरा भाग आहे, पण त्यांना ना ऑनलाईन परीक्षा द्यायची कशी असते ह्याचा खूप चांगला अनुभव मिळेल. कारण तुम्हाला माहितीये 12वी नंतर खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही जेई वगैरे ह्या ऑनलाईनच परीक्षा असतात, नीट वगैरे. तर त्याच्यामुळे त्यांना त्याचा अनुभव पण मिळेल. सर मला सांगा, आपलं जे शाळेचं जे वसतिगृह आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी, ती पक्की कन्स्ट्रक्शन केलेली बिल्डिंग आहे? नाही मॅडम, ते जुनं हॉस्टेल आहे ते मुलींचं, आणि मुलांचं नवीन बनलं आहे पण ते ताब्यात यायचं आहे आपल्या. अच्छा, मुलांचं बनलं ऑलरेडी नवीन, पण अजून ते तुम्हाला चार्ज नाही मिळालाय. आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे. मुलींसाठी आहे, आणि मग मुलींसाठी चालू आहे का काम? नाही आता नाही, मुलींचं नाही सुरू मॅडम. अच्छा, मग मुलींचं भले ते जुनं का असे ना, पण मग त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्था आहेत, जसं की पाणी स्वच्छ, टॉयलेट्स मुलींसाठी स्वच्छ टॉयलेट्स वगैरे, लाईट वगैरे हे सगळं आहे? आहे मॅडम. हो. ओके ओके, ठीक आहे, ग्रेट. चला, ही चांगली गोष्ट झाली. सर, आपल्या इकडे रोजच लाईट जाते का? हो, सायंकाळला मॅडम दररोजच जाते. अच्छा, संध्याकाळची रोजच जाते. ओके. असं दिवसा पण नाही का? दिवसा पण जाते मॅडम. आज जाते येते. दिवसा पण जाणं येणं सुरू राहते. ओके, दिवसा पण. आता पावसाळा नाहीये तरी पण एवढा इश्यू आहे लाईटचा? आता पावसाळा नाही आहे म्हणूनच आता आपण समजा आज लाईट आहे, नाही ओके, तर पावसाळा असता तर दिवस 3-3, 4-4 दिवस लाईट राहत नाही मॅडम. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा खूप रिमोट एरिया आहे मॅडम. हा, मला कळतंय. ते आतमध्ये ते हो. आसपास ते नेचरचं पण तसं असेल की नेचरचं, हो. नेटवर्क पकडणं मुश्किल आहे. ठीक आहे सर, माझ्या बाजूने झाले सगळं महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगून. तुम्हाला ना व्हिडिओज दाखवताना मुलांना जर काही पण तांत्रिक अडचण आली ना, तुम्ही मला कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये गुगल फॉर्म भरणं तर आय डोंट थिंक तुम्हाला त्रास होईल त्याचा काही एवढा. व्हिडिओज दाखवण्यामध्ये थोडंसं चॅलेंज आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला माझी काही हेल्प लागली तर मला नक्की सांगा. बाकी तुमच्या माझ्या बाजूने जे मला बोलायचं होतं ते झालंय बोलून, सांगून पण झालंय. तुम्हाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर शेअर करा सर. मॅडम एकदा 4 मुद्दे ते रिपीट करा बरं. पहिलं कोणतं सांगितलं होतं? ऑनलाईन क्लास. पहिला गुगल फॉर्म बघा, जो तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवलाय. गुगल पहिलं फॉर्म Google. भरून द्या मुलांचा. आपण रजिस्ट्रेशन करू स्कॉलरशिप साठी त्यांचं ऑनलाईन. आणि दुसरं मग काय त्यांना मग हेच जे विद्यार्थी असतील त्यांना सोमवारपासून संध्याकाळी ऑनलाईन मीटिंग मध्ये आपल्याला जॉईन करून द्यायचं रोज. म्हणजे जेव्हा जेव्हा क्लास असेल तेव्हा आठवड्यातून 3 वेळा. तर हा पहिला स्कॉलरशिपशी रिलेटेड हा पहिला मुद्दा होता. दुसरं तुमच्याकडे मॅथ्सचे आणि केमिस्ट्रीचे टीचर्स नाही आहेत ना, आपले ऑलरेडी व्हिडिओज रेकॉर्डेड आहेत, ते त्यांना लाईनीमध्ये दाखवायला सुरुवात करा. है ना, टीव्ही वरती त्यांना लाईनीमध्ये दाखवायला सुरुवात करा. मोबाईलवर दाखवू नका सर, कारण मोबाईलवर दाखवलं नाही दाखवलं समानच आहे, त्यांना काहीच कळत नाही. तिसरा मॅडम. तिसरा, ते मुलांचा जो आपला स्टुडंट्स डेटा आहे, जो 8वी ते 10वी सगळ्या मुलांचा जो डेटा आहे तो आपल्याला पाहिजे. 8 ते 10वी, 8वी ते 10वी. त्याची पण लिंक मी तुम्हाला आता पाठवते परत एकदा. आणि चौथा मुद्दा तेच, ज्यावेळी आपले असं महिन्यातून एकदा जो स्पेशल क्लास असेल, स्पेशल क्लासला मुलांना लाईव्ह मीटिंग मध्ये जोडून देणं. स्पेशल मीटिंगला मुलांना ठेवण्यात महिन्यातून एकदा मीटिंग. ओके मॅडम. बस ह्या 4च गोष्टी म्हणजे तुम्हाला ऑन ग्राउंड करायच्या आहेत. बाकी ना, व्हिडिओ मुलांना दाखवायचा कसा ऑनलाईन, त्याच्यासाठी आपली सगळ्या शाळांबरोबर जी मीटिंग झालेली 9 तारखेला मीटिंग आपली, मला वाटते
सप्टेंबरमध्ये मीटिंग झाली, त्याची लिंक पाठवते. गुगल फॉर्म जे भरायचे आहेत ना 8वी 9वी 10वीचे वेगवेगळे 3 फॉर्म आहेत, ते पण मी आता तुम्हाला पाठवते. तो आहे सरांच्या मॅडम ते फॉर्म. आहेत, तरी पण मी पाठवून ठेवते. आता मी पाठवा, टॅग पाठवा. केलेलंच आहे त्या मेसेजला. हा बघा, ते पण पाठवलेले आहेत. तर तुम्हाला जे जे मटेरियल हवंय ते सगळं मी इथे दिलंय. तरी पण कधी काय गरज पडली तर तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे ना मॅडम. ठीक आहे ठीक मॅडम. आहे. थँक्यू सो मच सर. फायनली आज आपली मीटिंग झाली. मला वाटलं मीटिंग कॅन्सल मॅडम. होती की काय. नाही, ठीक आहे, मॅडम. थँक्यू. ठीक. ओके, ओके मॅडम. आपण मीटिंग संपू शकतो. हो, तुम्ही लीव्ह केलं हो, तरी चालेल. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू.